धाराशिव जिल्ह्यात जे आहे ते थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानाचा पारा जो आहे तो 10 अंशावरती जाऊन पोहोचला आहे आणि या थंडीचा फटका जसा माणसाला बसतोय तसा जनावराला देखील बसत आहे. याच्यात प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यात दूध उत्पादक जिल्ह्याचा म्हणून पाहिलं जातं आणि आपण दुधाची जर परिस्थिती बघितली तर दूध उत्पादकावर सुद्धा याचा परिणाम होतोय. जनावरं जे आहे ते थंडीत दूध देत नाहीत. दूध जनावरांना न दिल्यामुळे जे आहे ते दुधाचा उतारा जो आहे तो कमी पडतोय. जिथं जनावर 10 लिटर दूध देत होतं तिथं कुठेतरी 5 आणि 6 लिटरवरती ही जनावरं आलेली आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मला सांगा, काय थंडीचा नेमका परिणाम होईल जनावरांवर? थंडीचा परिणाम जनावर पहिल्यापेक्षा 4 ते 5 लिटर दूध असं कमी आलेलं आहे. गारव्याने जनावर पाणी पित नाही. गारव्याचा त्यांना भरपूर असा हे आपलं खात नाही, पाणी पित नाही गारव्यामुळे. सुग्रास वगैरे खाते का? सुग्रास कमी खातेत. गारव्यामुळे शक्यतो जनावर पहिल्यासारखे खात नाही. खाण्यापिण्यावर परिणाम झालाय. मला सांगा, कशा प्रामुख्यानं किती दूध निघणं अपेक्षित असतं आणि कसं दूध निघतं आता? सरासरी एका गाईचं 12-13 लिटर दूध निघतं. आता सध्या ह्या गारव्यामुळे विचार जर केला तर एक 6-7 लिटरवर दूध किती नुकसान आहे सगळं आर्थिक दिवस बघितलं? आर्थिक बरंच नुकसान आहे ह्याच्यात सर. म्हणजे समजा जर 10 लिटर निम्मेनंच आलेलं आहे. निम्म्यानं 10 लिटरचं जर तुम्हाला 700 रुपये होत असेल हा, 300 रुपये 300 रुपयावर आलेलं आहे. 300 रुपये. सुगराजचं पोतं घ्या गेलं तर 1800-1900 रुपयाला पोतं आहे. हा. आणि दुधाचा भाव बघायला गेलं तर कमी प्रमाणात आहे एकदम. होय. काय सांगाल, गावात बी इतर दूध ठिकाणी काय सगळी परिस्थिती आहे? परिस्थिती अशीच झालेली आहे. हा. दूध गारव्यामुळे कमीच झालेलं आहे. डेअरीवर द्यायची आवक कशी आहे? डेअरीवर बी आवक कमी झाली, सगळीच आवक कमी झाली. जी 10 लिटर 12 लिटर दूध देतात ती 5-6 लिटरवर आलेत सगळ्यांच्याच गाई. त्यामुळे दुधाचं आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहेच गारव्यामुळे. गारव्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं. इथं ही जनावर आहेत. थंडीत ही जनावरं कुठं पडतात? एवढी थंडी कधीच पाहिजे नाही. आपल्याला अतिवृष्टीचा कालावधी माहिती असेल आणि अतिवृष्टीच्या कालावधीत सुद्धा जे आहे त्यानंतर जो थंडीचं प्रमाण हे धाराशिव जिल्ह्यात किंवा काही हवेच्या वातावरणात बदल झाल्यामुळं धाराशिव जिल्ह्यात 10 अंशावरती तापमान गेलेलं आहे. त्यामुळं निश्चितच ही जीवघेणी थंडी जी आहे ती माणसाबरोबर जनावरांना देखील घातक ठरते. त्यामुळेच कुठेतरी दूध उत्पादक शेतकरी जो आहे तो आर्थिक अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.